म्हणजे असे खूप आहे. आणि आजच्या काळात पण साधे साधे लोक आहे. सिंधुताई सपकाळ काय कुणी आदर्श घ्याव, म्हणजे आम्हाला आमची पोरं सांभाळता येईना, तिने दुसऱ्याचे टाकून दिलेले 400 पोरं सांभाळते. मी जाऊन पाहिलं सर, चमत्कार आहे ना. आदर्श नाही ते का आपल्या भारत देशात महाराष्ट्रात असे आदर्श घेण्याजोगे कितीतरी लोक आहेत. या तुमच्या कोण होणार करोडपतीच्या निमित्तानं मी सरपंचाला समाजाला हात जोडून विनंती करतो, ग्राम विकास झाला पाहिजे, गावं सुधारले पाहिजे, प्रत्येक माणसाला त्याचं सुख मिळालं पाहिजे. शिक्षण, पाणी, झाडं किती महत्वाचे हो. झाडाचं महत्व पाहिजे तितकं समाजाला शिकवलं नाही. मग आम्ही काही डोकं लावून काही कपटपणाने लोकांकडून करून घेतो. वाढदिवसाला झाड लावलं पाहिजे, लग्नाच्या दिवशी नवरा बायकोने झाड लावलं पाहिजे प्रेमानं. चालू झालं आमच्या इथे. ते झाड मोडत नाही, ती मुलगी ते मुलगा टिकवतोच ते. आम्ही वड सावित्री पौर्णिमेला बायाला वड लावायला लावले होते. अच्छा. आणि बायाला असा धाक दाखवला, वड सावित्रीच्या दिवशी वडाची पूजा करणं अतिशय पुण्याचं काम आहे. वडाची पूजा करायलाच पाहिजे, पण आपल्या वडाची पूजा करा, दुसऱ्याची वडे खायला पूजिता.